ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व तमाम कलाप्रेमी रसिक श्रोत्यांना या गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। तसेच श्री वक्रतुंड गणेश मंडळ खानवली कोलिवडे या मंडळाने आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी प्राचारण करून जी आमची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी दिली त्याबद्दल या मंडळांचे मी जोशी शाहीर व माझ्या संपूर्ण नाच मंडळाच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतो। आणि रसिक हो, मला वाटते 4th किंवा 5th वर्ष असेल सलग या ठिकाणी सेवा करण्याची मला जी संधी मिळते। गणेश उत्सव हे औचित्य साधून गणेश उत्सव हे औचित्य साधून गणरायाचं आगमन मोठ्या थाटा माठाने या ठिकाणी आशीर्वाद देवा बाप्पा या भक्ताला आपला दास समजून कार्यक्रमाला सुरुवात करतो। या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व तमाम कलाप्रेमी रसिक श्रोत्यांचा मान आणि मान्यवरांचा सन्मान राखून सन्मान राखून सन्मान राखून शिवराजे अजून जर का तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मोगलाने देखील कपाळावरती एकमेव भगवा भगवा आणि भगवान लावला असता। त्या मातेच्या खुशीतून एक स्वप्न निर्माण झालं। त्या राजमाता जिजाऊ त्या सुपुत्राने एक स्वप्न सदैव साक्षात उतरवलं। हे राजे शिवशंकर
गणरायाच्या मनस्पर्शाने पावन झाला हा रंगमंच. या रंगमंचावरती आम्हा कलावंतांना जयाची कला सादर करण्याची बहुमोल संधी दिली. ते म्हणजे वक्रतुंड गणेश मंडळ खानावली कोल्हे मंडळाने आम्हा कलावंतांना याची प्रचार करून आमच्या कलावंत करण्याची बहुमोल संधी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून संपर्क करून आम्हाला इतर निर्मिताचा मंडळकर तसेच त्या गावचे अध्यक्ष संतोष शिंदे साहेब आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष हरिदेवी चौगुले साहेब रसिका हो या ठिकाणी जो माझा संच आहे कर्णादेवी नृत्य कला पदक भावी कर्णादेवी नृत्य कला पदक भावी कोथोडेकर आणि रसिका हो या कर्णादेवी मंडळाचे उपाध्यक्ष या कर्णादेवी मंडळाचे उपाध्यक्ष राजाराम कोथोडेकर यांना देखील या जोशी शाहिराचा शाहिरी मानाचा मुलगा आहे. रसिका हो संपूर्ण परिपूर्ण कलेने नटलेलं आणि साकारलेलं संपूर्ण परिपूर्ण कलेने नटलेलं आणि साकारलेलं असं जागतिक नृत्य सामन्यात सादर करत आहोत. श्री सोमेश्वर राजमाता जोशीमठ तालुका नांदगाव जिल्हा रत्नागिरी पहिल्या वर्गात होतो. जय 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 महाराष्ट्र. जो माझा आवाज आपल्यापर्यंत सुंदरता पोहोचत आहे ते माझ्याबरोबर सदैव जे साऊंड मास्टर आहेत लांजा तालुक्यातील दिग्गज साऊंड मोर्या साऊंड आणि ऑपरेटर आहेत दिग्गज खाके तसेच त्यांची संपूर्ण टीम यांना देखील या जोशी शाहिराचा शाहिरी मानाचा मुलगा. मायवा प्रेषिक हो हा जो माझा संच आहे यामध्ये वाद्य ढोलकीपटू माझे चॉकलेट बॉय सुरेश ठाके त्यांचे मास्टर नरेश गुरव आणि हॉर्डर मास्टर जयेश मालक आणि पॅर मास्टर आहे समीर दादा कालसरे. या संपूर्ण टीमला घेऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरू करतो. सुस्वागतम स्वागतम. बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. बघा कार्यक्रमाला सुरुवात करतोय. येथे जमलेल्या सर्व रसिक जणांना मानाचा मुजरा करून जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करतोय. बघा नाव 1 2 3 स्टार्ट.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे साऊंड मास्टर दादा, कुठं वर न्यायचं तिकडे वर न्या, खाली न्यायचं तेव्हा खाली न्या. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळत तेव्हा तुम्हाला काही जास्त सांगणार नाही. हा, आणि या ठिकाणी युट्यूब वाले उपस्थित आहेत बऱ्याच प्रमाणात. सर्वांना एक नम्र विनंती आहे माझी कळकळीची. युट्यूबला बाहेर टाकत असताना नुसती लई फक्त लांबरवानी सालं काढली, हे केलं ते केलं असं टाकू नका. साहेब नमस्कार. हो श्याम शिंदे, हा जोशी बुवानी काय खरड काढली ती सुद्धा टाकत जावा, आहे की नाही. आता लांबरे बुवानी अशी काढली तशी काढली, आम्ही काय गप्पाने बसले. लक्षात घ्या, लांबरेला पूर्ण उरणार एवढा शब्द देतो तुम्हाला, लक्षात घ्या. हा आली रे आली, आता तुझी पाळी आली बघ. हा लांब मोरे, मुंबईच्या नंतर आज भेटलाय. ओके कुल्लर रे कुल्लर, फक्त तुमचं कुल्लर. हा असं बघा, सुरुवात करतो नंतर बंधूला होणारच आहे. हा सोनू, आय लव्ह यू. धन्यवाद आल्याबद्दल. आमचे मित्र भरपूर या ठिकाणी आलेले आहेत गावागावातले. सगळ्यांना शाही मानाचा मुजरा करतो आणि मुलांना पहिले देवांना घेतो दर्शन, नंतर मुलांना घेतो, हवं तसं घेतो. बघा वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. मला जन्म देणाऱ्या मात्या पित्याला, तिसरं वंदन माझे, मला घडवलेल्या त्या गुरुजनाला. चौथे वंदन माझे, इथे जमलेला रसिक जनाला. पाचवे वंदन माझे, या रंगभूमी रंग देवतेला, आणि रंग भरावा माझ्या कार्यक्रमात, द्यावा आशीर्वाद मला. प्रतिस्पर्धी शाहीर विकास, त्याचा विकास झालेला आहे, परंतु जरा लक्ष काय केलं बघा. स्तवन गातोय, सुंदर अशी ताल आहे, माझ्या मागूनच यायचं. कळलं का बुवा? हा, अरे तू शेर आहे तो नाही, सव्वा शेर होल. हा, तेव्हा जवळ या, तुम्हाला आवाज करायची जाणार नाही. बघा स्तवन घेतोय, लक्ष असावं. जिंदगी भर का सनम हो, जिंदगी भर का सनम साथ अभी बाकी है, तेरे बाद की मुलाकात अभी बाकी है,
तेरे वादे की मुलाकात अभी बाकी है। बघा 1 2 3 4
का तुमच्यामध्ये हे माय बाप पाहिले बोल गणपती गजानन गावदेवी अखंड भारतदास घराण्याचा गुरुवर रामचंद्र यांचा पांडुरंग मनोहर संजय शक्ती सागे सोमेश्वर महाकाली करंडा देवी माते तुझा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की आई नवला देवी माते की स्वागतम या ठिकाणी स्वागतम प्रतिस्पर्धी शाहीर या ठिकाणी गण घेतोय सुंदर अशी नवीन चाल आहे लक्ष असावं
सजली धरणी माता सारी नेसूला हिरवा शालू भारी सजली धरणी माता सारी वृक्षवेली पाने फुले बहरली जणू ती स्वर्ग नगरी या भूवरती अवतरली तुझ्या येण्याची आस भक्तांच्या मनी देवा तुझी लाडकी मंगल मूर्ती धड़कनों की डाल हो तुम दिल में है तुम्हारी चाहते सोच भी नहीं सकते हो तुम प्यार तुमसे है हमें जन्नतों वाला सुकून आशिक़ी मिलेगा हम तुम्हें उतना प्यार
तुझी बाहुली संकट सारे दूर करी तुझी तो तुला गणा रिद्धी श्री जावला आई पंचन गुणवाला रंग भर माझ्या गणा स्वागतम स्वागत इकडे याच करून तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी तूने प्रीत जो मुझसे जोड़ी मैंने लोक लाज सब छोड़ी प्यार में तेरे पागल हुई रे प्यार में तेरे पागल हुई प्यार में तेरे पागल हुई बघा श्री अक्षर नामस्मरण मी करतो आज आहे मूळ मायेचा त्या मूळ रंभी गण गातो आज या शोध करावा शाहिरायाचा माथ
देवनी चरणावरी हो माता देवनी चरणावरी माता देवनी चरणावरी हो माता देवनी चरणावरी माझ्या काळाची ना मनोरंजनाचं भाष्य आहे समोर हो शिबियान काय शब्दांचा किमियागार ते तिकडे ते खालचं ते लाल 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 हा शब्दांचा किमियागार कुठला पडला बघा थंडगार बघा हा सलग मला वाटतं जवळजवळ गेल्या वर्षी वंचना माझ्या 4 ते 5 कार्यक्रम झाले होते. सगळ्या कार्यक्रमांपेक्षा सापुंच्या तळ्यावरचा कार्यक्रम फुल फेमस झाला होता. त्या साडीमध्ये काय म्हणजे त्या बारीमध्ये मी साडी लावली होती. सांगायचं तात्पर्य एवढंच की बुवा हा पाणी आहे ना पाणी आहे ना पैसे येतील बघा पाणी आधी येऊ दे असो बुवा त्या होऊनच जाऊ तरी बरोबर नाही अशा गुरमुर आपलं काय येत आला दिवस रगडतय मग तो साडी लावून आला चोळी लावून आला लुगडं आलं पैसे आले हे नमानाचं जोग मारायचं सोडून द्या. मी इकडून गेलो होतो तिकडून आला राजा राणी साहेब माझ्या मागून या आल्या मागून पुढे जाऊन थांबतोय निरुल फाट्यावर राणी साहेब आलात का आल्या पाठवून पुढे आला त्या खारणे फाट्यावर राणी साहेब मागून आलात का आले मागून हे काय बुवा पैसे येतात बुवाने पैसे भरपूर बघितले तो त्या पैशावर मला गाणं घेतलंय बुवा पैसे काढतो बाहेर बघ कशी हा तो विषय आधी राहू दे पैशाचा पैशासाठी आपण सगळं करतो हा तो विषय राहू दे बाजूला. परंतु बुवा ही संस्कृती आपण टिकवतोय करतोय करत असताना काही गोष्टी जे लोकांना चांगलं द्यायचं ते तुम्ही देताय निश्चितच वादच नाही. परंतु बुवा स्वतःचा मोठेपणा किती मिरवायचा आणि दुसऱ्याला कमी लेखायचं बुवा हे सोडून द्या. लक्षात घ्या तो बरोबर आहे बरोबर ना विषय आहे काय विषय आहे हा तेव्हा मला बुवा म्हणून गेले होते लुगडं यंदा पण मोबाईल लुगडं बुवा त्या लुगड्यानं सगळ्या लोकांना 4 वाजेपर्यंत थांबून ठेवलं होतं बरोबर की नाही सोनू बरोबर ना 4 वाजेपर्यंत लुगड्यानं थांबून ठेवलं होतं. त्या लुगड्याची ताकद आहे हा व ज्यात दम आहे व त्यात दम आहे का म्हणतोय तुझ्यात दम आहे ना मला आज बघा मी लंगोट घेऊन आलो लंगोट हा लंगोट आलेला चांगला धुवून ना धुवून आता नवीन कशाला आणू मला माहिती भाऊ काही लावणार नाही बरोबर की नाही. आणि माझे पाहुणे इकडे भरपूर आहेत मित्र भरपूर आहेत
लंगोट कुठं भेटला असता पण म्हणलं कशाला शोधावा बुवा सारखा टिरतील हवा कशा बुवाचा बुवा मी लंगोट आणलेला आहे आज तुम्ही लावून दाखवायचंय मला बस किती वाजले बघा घड्याला चालू आहे घालून नका सव्वा बारा झाले बुवा तुमच्याकडे टाइम आहे लंगोट घेऊन जावा लंगोट लाल कलरचा लंगोट आहे तुम्ही लावून यायचा आहे आणि गेला नाही तरी चालेल हो काही प्रॉब्लेम नाही हा पैसे येतील त्याच्याकडे पैसे काय बाहेर लंगोट जमा करायचं आणि लंगोट बुवा का घेऊन जावा असं म्हणतोय सारखा टोकतोय बुवा साडी लावतोय लुगडा लावतोय हे काही टोलटूल चाललंय तुझं आज तू लंगोट लावून यायचंय मला बघायचंय त्यात मी काला ह्या केलं भेट तर बुवा काला होतो मी काला आता मी पण काळा आहे तो काला असो गोरा असो माणूस आहे ना माणसाशिवाय पाहिजे आम्हाला फरक पडत नाही कोण बघायचं आहे ना माऊली आया बहिणी बसलेल्या आहेत हो म्हणा बघायचं आहे म्हणायचं काय पण हो गे आज लंगोट बघायचं आहे ठरलं म्हणजे विषय आहे काय विषय आहे काय हा पैसे येतील खावा व लंगोट बघायचं आहे ना आवाज पाहिजे आवाज हा लावणी व आज लंगोट लावायचा आहे काही नाटकं चालणार नाही नाहीतर इथं येऊन हार मारायचे बस परत मला मी कान पकडतो जोशी बुवा मी तुमच्या लवड्यासमोर माफी मागतो परत लवड्याच्या नादाला लागणार नाही आज मान्य करायचंय आणि मी त्या हिंदी साली गायला तुम्ही म्हणाल काय तो भैया याच्यावर आला होता का काय समजत नाही हा क्वालिटी आहे आपली हा विषय आहे काय क्वालिटी आहे तुझ्या जर दम असेल ना तर इथं माझ्या गाण्याचे कटिंग देऊन द्यावी कटिंग द्या येऊ तुझ्या गोवाच्या दम असेल ना त्याचं कटिंग द्या एक काय कटिंग मारून घे हा लंगोट घेऊन जा खाली ठेवतोय आता काय यायचं ना गोवा गलपाटला असं मला 100% माहिती आहे पण घेऊन ठेवतो खाली तुझ्याकडे असं तो तर वापरून घे बस बघा सांगून ठेवला आणलाय पण हा बघा पैसा आलं बघूया हो आता माझ्या चौकाराला चौकार मारून दाखवा नाही तर माझी विकेट घेऊन दाखवा हे तुमच्या हातात आहे बरं की नाही मी चौकार षटकार मारलेला आहे सुरुवात केलेली आहे आग पेटवलंय मी विजवायचं काम तुझं आहे हा नाटक करायचे ना बुवा मान्य करायचं मी बोललो ते बोललो हा शब्द आहे माझा हा असं बघा गवळण घेतो आधी वाचत नाकी डोळे छान आय रंग गोरा पान हे ओरिजिनल चाल आहे याचा रंग काळा आहे आपल्याला माहिती आहे बघा काय म्हणतोय उभा गवळण घेतोय सुंदर असा विषय आपल्या समोर मांडतोय कारण बुवा म्हणून गेले मंडळाला बुवाने सांगितलेलं आहे मला बारी अशी समोर नाही करायची आहे तर अशी करायची आहे तुला अशी पाहिजे तर अशी जरा नाही पूर्ण देतो हा आज काय बाईक सोडणार नाही कुणी जायचं अजिबात जायचं शेवटपर्यंत दोन्ही बाजूला दोघांच्या बघायच्या आहे आज हार किंवा जीत बस फैसला आज होणार
हा शब्द आपला गोलेवाडीच्या गणपती मंदिरासमोर सांगतोय. मी लंगोट आलेला आहे. पहिल्या बारीत नाही जमला तर दुसऱ्या बारीत घाल. तिथं सांगायचं येईल काय असेल ते. हा मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. लोकांना कळू दे विषय काय. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. म्हणजे बलराम हा श्वेतापरी म्हणजे सुंदर गोरा गोमटा आहे. आणि कृष्ण कसा बघा काळ्या मेघावानी हा काळा कृष्ण. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. काळ्या मेघावानी काळा दिसे मोहना. यशोदे माईचा लाडका श्यामना. यशोदे माईचा लाडका श्यामना. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. मोकळे आकाश श्वेत परिशुभ्र बलराम. काळा मेघावानी काळा दिसे मोहना. काळा मेघावानी काळा दिसे मोहना. यशोदे माईचा लाडका श्यामना. यशोदे माईचा लाडका श्यामना.
स्वागत आहे बघा. रसिक हो, प्रतिस्पर्धी लांबोरे बुवा येऊन इथं म्हणतील की लांबोर लावीन म्हटलं होतं, परंतु कधी तू आणि एकत्र दोघं बसून तेव्हा लावी बुवा ते चालणार नाही. आपली बारी कुठं झाली? 4 चौघात की नाही माऊली? आवाज पाहिजे, आवाज. बारी कुठं झाली? 4 चौघात. या वेलकम वेलकम सर. नमस्ते वा, क्या बात आहे. धन्यवाद सर, नमस्ते. बरोबर आहे माऊली, हे फोटो काढा. श्याम शीतप बघ, खरोखरच चांगलं बोले. सुंदर. या ठिकाणी आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा किती मोठी प्रगत आहे आणि 7 समुद्र पलीकडे गेलेली आहे. म्हणून खरोखरच या ठिकाणी मला सांगा, लांबोर बुवा येऊन म्हणतील मी म्हटलं होतं मी लंगोट लावीन, पण आपण कधी दोघा असू तेव्हा ते चालणार नाही बुवा. बरोबर आहे. बारी कुठं झाली? साफेच्या तळ्यावर, मोरेंच्या घरी 4 चौघात. बरोबर आहे दादा? पब्लिक तुफान होतं, तुफान फटकेबाजी. पण 4 चौघात आपला विषय झाला ना, पण 4 चौघातच लंगोट लावला पाहिजे. बरोबर की नाही? मी 4 चौघात साडी लावली की नाही? माझा दम आहे तेवढा. बुवाच्या दम आहे का बघूया. आज तुला सोडत नाही, पैसे काढतो बाहेर बोलतो. आठवण राहील जोशी व काय चीज आहे बघ. बघा बुवा, तुम्हाला प्रश्न देतोय, लक्ष असावं. या भूतलावर अशी एक नार, या भूतलावरती अशी एक नार की तिच्या कासोट्यामध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य आहे. शिवाय प्रसूतीच्या वेळेला तिला पुरुष भोगावा लागतो व किती दिवसांनी प्रसूती होते. त्याचप्रमाणे तिला शारीरिक अवयव किती व प्रश्नाची परत घेऊन जायचं आणि प्रश्नाचं उत्तर खरं खरं द्यायचं आहे. प्रयत्न करा, जमलं तर, नाहीतर सोडून द्या. वन एक सवय आहे. काय काय बुवा म्हणताय, अरे अमुक बुवा काय विषय आहे. पेपर मला भारी नाही बुवा, लक्षात ठेव. लांबोरे काय माझ्यासाठी भारी नाही. लांबोरच्या चिंबोऱ्या काढू बाहेर बघतो. बुवा प्रश्न परत घेऊन जा. ओम लांबोऱ्यानू नाही गेला हो. हॅलो ओ कोणत्या बांधण लावली
हे बसले बघा घेऊन काय सोडतोय बुवा इशे आहे काय हा वाजव वाजव भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का आधीपास दाखवू काय आधीपास दाखवतो बाय लगोड घेऊन जावा दादा येतो ना पाहुणं लंगोट घालून घ्यायचं आम्ही का तुम्ही पाहुणं झोपला काय मला वाटत ते येणार आहेत तू आता कोण लावतोय लंगोट ईशा आहे काय आम्ही लावायचं सगळं आम्ही करायचं तुम्ही काय करायचं असो त्याचं विश्लेषण करतो धन्यवाद दादा चौका जावा लावणे चिंगल आहे हा कडक हा रे विकास बघ जय काय आहे बघ काहीतरी काम कर अरे वाजू दे आज त्याला काही माहीत सोडत नाही 4 वाजेपर्यंत त्याला वाजवणार मी आता रात्रभर हा अहो बुवा नाही विषय नवा घेऊन यावा ग्रंथ पुरावा ज्ञान पाहू दे तुमचं जरा करा विषय माझा पुरा करा विषय माझा पुरा मग विरवा तुमचा दोरा करा विषय माझा पुरा मग विरवा तुमचा दोरा जय माझा पुरा मग विरवा तुमचा दोरा थोडं आवाज बोला अहो बुवा विषय नवा Cara,
तुमचा तुला करा विषय माझा पुरा मग हिरवा तुमचा तुला स्वागतम स्वागतम
मी लंगोट घेऊन जातोय येताना जर वाटत भेटलं आणि मग लंगोट द्या तर देता बघूया